हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 4-4:30 वाजले आणि आम्ही चाललो आहे आमच्या गावाला. तर इतका पाऊस आहे का काचेवरती वायफरसुद्धा चालत नाही, एवढा पाऊस आहे. मागे 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते का माझ्या बहिणीचं फर्निचरचं काम चालू आहे आणि ते फर्निचर बनवायला दिलं आहे आणि फक्त घरी आणून फिटिंग करायचं आहे. तर बघा आज फिटिंग चालू झाली आहे, पूर्ण किचनचं फिटिंगचं काम चालू आहे आणि हे सर्व काही फर्निचर नाशिकवरतून मशनरीमधून बनवून आणलेलं आहे. तर हे बघा किचन ट्रॉल्या झाल्या आहे. तर किचन ट्रॉल्या बनवल्या त्यावेळेस मी नव्हते, म्हणजे फिटिंग केले ना त्यावेळेस मी नव्हते. मी आत्ता 4-4:30 वाजता आले आणि हे कारागीर सकाळपासून आले, त्याच्यामुळे त्यांनी किचन ट्रॉल्या वगैरे फिटिंग केल्या आणि आता यांना लॅफ्ट फिटिंग करायचं काम चालू आहे. तर बघा आमच्या इकडचे लॅफ्ट किती हाईटला भरपूर असे आहेत. तिने मला सकाळपासून बोलवलं होतं, पण मलासुद्धा घरी कामं होते, त्याच्यामुळं मी काही सकाळी नाही आले आणि मग म्हटलं चला 4-4:30 वाजता जाऊया. तर येताना भरपूर असा पाऊस होता आणि ही आहे माझी सख्खी मावस बहीण, माझ्या लहान मावशीची मुलगी विमल. आम्हाला दोघी बहिणींना एकाच गावात दिलं आहे, पण मी मोखड्याला राहते आणि ती इथे राहते. तर तिचं खूप मोठं किराणा दुकान आहे. आता मी तुम्हाला आमच्या अमोल भाऊंला सुद्धा भेटवणार, म्हणजेच माझे मेवणे, आणि त्यांना आहे ना 2 मुलं आहेत. तर मोठ्या मुलाची यंदा 12वी झाली आणि आता तो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहे आणि लहाना तो 11वीला आहे. तर बघा किती छान असं फर्निचरचं काम चालू आहे. वरती पूर्ण व्हाईट ठेवलं आहे. हे सर्व काही फर्निचर अनुजच्या चॉईसचं आहे. कलर वगैरे सर्व त्यांनी चॉईस केले. हा काळे शर्टवाला तिचा मोठा मुलगा आहे. तर आता हे सर्व कारागीर वगैरे आहेत ना, हे जेवण करायला आहे. तर मग आता किचन ट्रॉल्यांचं तर काम झालं आहे, ते सर्व फिटिंग झाली आहे आणि लॅफ्ट फिटिंग करायचं काम चालू आहे. तर तोपर्यंत इकडे ना स्वयंपाकाची सुद्धा तयारी केली आहे. कमीत कमी आता संध्याकाळचे 6 वाजत आले. तर मग म्हटलं चला स्वयंपाक पण एकीकडे ती म्हणे आका बनवायला घेऊया. तर म्हटलं ठीक आहे. आणि इथे ना तिने रॅक ठेवलेली होती, तर आता ती रॅक आहे ना तिकडे नेऊन ठेवली. हे सर्व काही लॅफ्टमध्ये डब्बे वगैरे ठेवलेले होते, इथे रॅक होती, तर ते सर्वच फर्निचर तिकडे नेऊन ठेवले. आता इथे बघा, इथे क्रॉकरी युनिट फिट होणार आहे. तर सर्व तुम्ही बघाल तर पूर्ण प्लायमध्ये काम आहे. बघा थोडासुद्धा भुसा वगैरे नाही आहे. आता काही हे समज कारागिरांना म्हणा किंवा ज्या भाऊंना आम्ही काम दिलं त्यांना काही माहिती नव्हतं का कुठे कट होणार आहे किंवा काय. पण हे बघा असं काही ठिकाणी कमी जास्त होतं ना, त्यामुळं कट करायला लागतं, पण कुठेच भुसा वगैरे नाही. तरी आता इथे बघा क्रॉकरी युनिट फिटिंगचं काम चालू आहे. म्हणजे बऱ्याचदा अंधार चार्जिंग आहे ना ती, म्हणजे समजा साईड वरती लाईट जरी नसलं तर काम छोटे छोटे काम फास्ट होऊन जातात. तुमचे आम्हाला गाडी वाले त्याच्यात हे चार्जिंगचे शर्टवाले हे अमोल भाऊ, म्हणजेच माझे मेवणे. ज्या भाऊंना हे फर्निचरचं काम दिलं होतं ना ते सुद्धा आत्ताच आले, कारण त्यांनी ना सकाळी कारागीर आणि सामान गाडी भरून पाठवून दिली होती पुढे आणि मग संध्याकाळी आता हे सर्व काही त्यांना बघायला लागेल कसं फिटिंग वगैरे केलं आहे कसं नाही. तर मग ते सुद्धा आता आले आहेत. क्रॉकरी युनिटचा कलर बघा किती छान आहे, सर्वांना आवडलं. मस्त अशी ब्लॅक कलरमध्ये आणि पूर्ण व्हाईट काच दिली आहे ना, त्याच्यामुळं मध्ये ज्या काही वस्तू ठेवल्या जातील ना त्या सर्व बाहेरून दिसतील. झाली विमलची क्रॉकरी. 7:30ला फर्निचर सर्व काही फिटिंग करून झालं. किती वाजता सकाळी लागले होते? 10:15ला. 10:15 म्हणजे पूर्ण दिवस लागला. हेच फर्निचर इथे बनवायचं असतं तर 10-15 दिवसात झालं सुद्धा नसतं. 1 दिवसात फर्निचर फिटिंग झालं. हा व्हिडिओ 2-4 दिवसाचा आहे, नाही तर माझ्या ताईंच्या मला कमेंट येतील का ताई श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही नॉनव्हेज बनवलं आहे. तर नाही, हा श्रावण महिन्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, पण मला अपलोड करायला एडिटिंग करायला वेळ झालेला आहे. तर इथे ना आता व्हेज आणि नॉनव्हेजवाले सर्व काही मंडळी. तर मग 2 प्रकारचा स्वयंपाक केला आहे. पनीरची भाजी बनवली, इथे मस्त अशी भाजी मटणाची बनवली आहे आणि आता इथे विमल भाजीला फोडणी देते. बघा आमच्या ह्या भाऊंनी हे सर्व काही फर्निचर बनवेले, तर आता तेच सर्व काही फर्निचरची माहिती तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी सचिन वानखेडे, रिलीफ किचन अँड मॉड्युलर फर्निचरचा संपादक. माझी फॅक्टरी आहे अंबड नाशिक येथे.
आम्ही सर्व प्रकारचे फर्निचर बनवतो. आता इथे जे दिसतंय तुम्हाला हे ॲक्च्युली प्रोफाईल शटर म्हणतो आपण याला. आणि यात आपण 8 mm चे ग्लास शेल्फ करून आपण इथे रेस्ट केलेले आहेत. यात हे सॉफ्ट क्लोजिंग आपण हिंजेस यूज केले. फक्त ते आपण आधांतरित सोडायचे आणि त्याचे ते क्लोज होतात. इथे जे दिसतंय हे सगळं आपण मॉड्युलरमध्ये लॉफ्ट केलेलं आहे. याच्यामध्ये सगळं आपण गर्जन फेस BWR ग्रेड प्लाय वापरला आहे आणि त्यावरती हे हाय ग्लॉस लॅमिनेट आपण लावलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे बघतोय मध्ये इथं सेल्फ टाकलेत सर्व याच्यात, एक लेफ्ट एक खोला, शेल्फ पण टाकले. म्हणजे हा याला आपण हाईट जास्त असल्या कारणाने आपण ते दिले. पण बेसिकली नाशिक, पुणे, मुंबई ह्या सिटीज मध्ये लॉफ्टची हाईट एवढी नसते. आता हा बंगलो कन्सेप्ट असल्यामुळे याच्यामध्ये हाईट जास्त दिली. हो. तर जनरली फ्लॅट सिस्टीमला 1.5 फूट किंवा 20 इंचाचे आपले लॉफ्ट असतात. तर त्यामुळे तिथं शेल्फ ही कन्सेप्ट नसते. ओके. बघतोय की हे मॉड्युलर किचन केलंय. यामध्ये हे जे पॅनल दिसतात हे बेसिकली ॲक्रेलिक आहे. ॲक्रेलिक शीट असतं हे आणि त्यामध्ये आपण त्याला ग्लॉसी कन्सेप्ट त्यामध्ये दिली आहे. आणि हे जे आहेत हे ब्लॅक कलरचे जे हँडल्स आहेत. तर यामध्ये जसं ही कप सॉसर आणि याची बास्केट आहे. खाली याची ताटं. बास्केट म्हणतो आम्ही त्याला. ताटं ठेवायला. यामध्ये तुमचे परफोरेटेड कटलरी बास्केट आहे. यामध्ये स्पून वगैरे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर या सगळ्या प्लेन बास्केट दिलेल्या आहेत. मॅक्झिमम किचन मध्ये मेन बास्केट आपल्या 3 असतात. एक कप सॉसर असते, एक थाली बास्केट असते आणि एक असते कटलरी ट्रे. मग बाकी किचन मध्ये जी स्पेस असते त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द प्लेन बास्केट देतो, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये तुमचं मॅक्झिमम स्टोरेज करू शकता. जसं तुम्ही पतेले, कढई किंवा कुकर हे तुम्ही तुमच्या स्पेस मॅनेजमेंट नुसार आपण करू शकतो. आता हा कॉर्नर आपण ऍक्सेस दिलेला आहे. या कॉर्नर ऍक्सेसला आपण 180 हिंजेस वापरले आणि यामध्ये तुम्ही आतमध्ये पण पूर्ण स्टोरेज स्टक करू शकता. नाहीतर भरपूर ठिकाणी तो कॉर्नर आहे ना, म्हणजे वाया गेलेला असतोय. हा, मोस्ट ऑफ द डेड होतो. त्यानंतर इकडे आपण स्पेस असल्यामुळे आपण इथे एक ओपन शेल्फ दिलाय, ज्यामुळे तुमचे हेवी डबे वगैरे पिठाचे किंवा रेग्युलर तुम्हाला जे ऍक्सेस करायचे ते तुम्ही इथून यूज करू शकता. ओके. तर या पद्धतीने आपण हा पूर्ण किचन प्रॉपरली सेट केला आहे. इकडे पुल आउट ट्रॉली. त्यानंतर इथे आपण फर्स्ट इथे पुल आउट दिलेला आहे. याला SPO पण आपण म्हणतो. त्यानंतर इथे आपण हे ओपनेबल डोअर्स दिले सिंकचा इथे पाईप असल्यामुळे. त्यानंतर आपण इथे रेग्युलर आपल्या बास्केट सेट केल्या आहे. ओके. कोणाची काही इन्क्वायरी असेल तर माझा नंबर आहे 9923823444. या नंबरला तुम्ही मला कॉल करा. आम्ही तुमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिट करू, स्पेसचे मेजरमेंट करू आणि त्यानुसार एक वास्तू बघून पण आम्ही पूर्ण घरातलं फर्निचर, इंटेरियर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक्झिक्यूट करतो. ओके. आणि ह्याच भाऊंनी माझ्या सुद्धा घराचं पूर्ण फर्निचर बनवले 8 वर्षापूर्वी. खूप छान बनवलंय. धन्यवाद. असं सहकार्य असू द्या आणि भेटत राहू. तर बघा, तुम्हाला सर्व काही भाऊंनी फर्निचरबद्दलची खूप छान अशी माहिती दिली आहे. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मी भाऊंचा फोन नंबर देणारच आहे. तर तुम्हाला त्यांचे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर चला, नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने फर्निचर बनवलं आहे. ही माझी बहीण आहे, हिच्या घराचं फर्निचरचं काम चालू होतं. तर बघा, किती मस्त असं सर्व काही फर्निचरची तुम्हाला माहिती वगैरे मिळाली आहे. आणि मी भाऊंचा नंबर पण व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्कीच तुम्हाला कोणाला त्यांच्यासोबत संपर्क साधायचा असेल ना तर तुम्ही साधू शकता. चला, आता नाही इथे चालला आहे विमलचा स्वयंपाक. भाजीला फोडणी दिली आहे. हे बघा, काहीतरी हाय बी म्हण ना. हे बघा, आणि छान असं तिने हे काचेचं कॉर्नर सुद्धा खूप मस्त बनवून घेतलंय. आता ज्यावेळेस तिचं किचन पूर्ण होईल, ती व्यवस्थित सेटअप वगैरे करील ना, त्यावेळेस पुन्हा एकदा येऊन आणि मी पूर्ण तिच्या किचनची तुम्हाला टूर देईन, म्हणजे किचन टूर देणार आहे. तर चला,
आता रात्रीचे 8:30-9 वाजले आणि स्वयंपाक पूर्ण झाला आहे. तर आता त्यांना ताटं बनवतो आणि जेवायला वाढतो सर्वांना. तर बघा इथे व्हेज आणि नॉनव्हेज 2 प्रकारचा स्वयंपाक बनवला आहे. जेवणं वगैरे झाले, जरा मी तिला भांडे घासून दिले, मग राहिलेले भांडे तिने घासले आणि त्या भाऊंला घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. जरा माझं पण फर्निचर दाखवायचं होतं त्यांना ना. टीपॉय पूर्ण प्लायमध्ये आम्हाला दोघांना मिळून तो उचलायला लागायचा. मग त्याचे ना पावके आम्ही काढून टाकले आणि मी भाऊंला फोन करून सांगितलं होतं का व्हील घेऊन या आणि मला आहे ना टीपॉयला व्हील लावून द्या, म्हणजे ना मग उचलायचा त्रास नाही होणार. तर बघा आता व्हील लावल्यामुळे ना खूप छान असा टीपॉय झाला. हे बघा इकडच्या तिकडं पण फिरवता येतो. आमच्या बेडमधलं कपाटसुद्धा भाऊंला दाखवायचं होतं. ज्या वेळेस घराचं कलरचं काम केलं ना तर मजुरांनी ते कपाट हालचाल केली, त्याच्यामुळे ना ते सर्व काही निसटलं. तर मग भाऊंला म्हटलं का ते सुद्धा बघा. तर बघा असं झालेलं आहे. मग आम्ही ना आधीला फोन करून सांगितलं होतं का बाळा सर्व काही कपाटातले कपडे वगैरे काढून ठेव आणि भाऊ आल्यानंतर बघतील, लगेच होत असेल तर लगेच करतील. तर ते म्हणे का नाही, ते पूर्ण खोलायला लागेल आणि पूर्ण 1 दिवस त्याला वेळ द्यायला लागेल, पूर्ण 1 दिवसात ते कपाट होईल, असं लगेच काही होणार नाही. तर मग म्हटलं ठीक आहे चला. त्यानिमित्ताने हे सर्व काही काढलं होतं. तर आता ते मला उद्या सर्व काही व्यवस्थित आवरायला लागेल. पण त्यांनी ते बघून तर घेतलं का कसं काय. ते भाऊ म्हणे बिजागिऱ्या नवीन टाकू आणि लॉक्ससुद्धा नवीन टाकू. मग एखाद्या दिवशी म्हणे पाठवतो मी कारागिरांना आणि ते करून घेऊ. मग ते झालं. मग किचन ट्रॉल्या पण बघून घेतल्या, कुठे काही आहे का बिजागिऱ्या वगैरे कशा आहे काय. तर एक बिजागिरी बदलवली, ती जरा खराब झाली होती. तर सर्व काही किचन ट्रॉल्यांची व्यवस्थित सेटिंग करून दिली. मग भाऊंला आम्ही ऑफिसमध्ये घेऊन गेलो. आमच्या ऑफिसच्या टेबलचं माप दिलं, ते माप घेतलं आणि ते नाशिकला गेले. आम्ही घरी आलो. तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.